एक दिवा जो आयुष्यभर पेटला. मित्रांनो, सागर एका छोट्या गावात राहणारा हुशार मुलगा. त्याला अभ्यास आवडायचा, पण घरची परिस्थिती अत्यंत गरीब. वडील मजूर, आई घरकाम करायची. दिवसाला अगदी 2 वेळचं जेवण मिळणंही कठीण होतं. गावातली शाळा जुनाट, छप्पर गळणारं, बाकं तुटलेली, पण त्या शाळेत एकच गोष्ट खूप सुंदर होती. ती म्हणजे शिक्षकांचं विद्यार्थ्यांवरचं प्रेम. तिथे होते देशमुख सर. ते नेहमी म्हणायचे, शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही, शिक्षण म्हणजे स्वतःला बदलण्याची ताकद. सागर रोज पहाटे उठून शेतात काम करायचा आणि मग शाळेत यायचा. त्याचे कपडे फाटके, चप्पल तुटलेली, पण मनात मोठं स्वप्न, इंजिनियर बनायचं. एके दिवशी त्याने पुस्तकातला एक शब्द समजत नसल्याने सरांकडे विचारलं. सरांनी त्याला शांतपणे समजावलं, पण काही वेळाने ते लक्षात आलं की सागर डोळे पुसत आहे. सरांनी विचारलं, काय झालं रे सागर? सागर हळू आवाजात म्हणाला, सर मला अभ्यास करायचा आहे, पण कधी वाटतं की गरिबीमुळे मी थांबेन का? माझं स्वप्न पूर्ण होईल का? देशमुख सरांनी त्याचे दोन्ही खांदे धरले आणि म्हणाले, सागर, मोठा होण्यासाठी पैशांची गरज नसते. मोठं हृदय आणि मोठं जिद्द असली तरी चालेल. त्या दिवसापासून सरांनी सागरला स्वतः शिकवायला सुरुवात केली. पुस्तक, नोट्स, मार्गदर्शन सर्व दिलं. गावातील काही लोकांनीही सागरची मेहनत पाहून त्याला मदत केली. दिवस रात्र अभ्यास करून सागरने 12वीमध्ये उत्तम गुणांनी तो पास झाला आणि त्याला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला. संपूर्ण गाव अभिमानाने उजळून निघालं. पण खरी भावना तेव्हा जागी झाली जेव्हा काही वर्षांनी सागर गावात परत आला, शिक्षित, आत्मविश्वासाने भारलेला, आणि देशमुख सरांना भेटला. तो सरांसमोर उभा राहून म्हणाला, सर, आज माझ्याकडे मोठी नोकरी आहे, माझं आयुष्य खरं बदललं त्या दिवशी तुम्ही माझा हात धरला म्हणून. देशमुख सरांनी सागरकडे पाहिलं आणि डोळ्यात त्यांच्या पाणी आलं. ते म्हणाले, बाळा, शिक्षण म्हणजे दिवा आहे आणि मी फक्त पेटवला, उजेड तू स्वतः निर्माण केलास. मुळात या कथेतून आपल्याला एवढा संदेश मिळतो की शिक्षण माणसाचं नशीब बदलू शकतं. गरीब, अडचणी, अंतर काही अडथळा नाही. एक शिक्षक आणि एका विद्यार्थ्यांची जिद्द संपूर्ण आयुष्य उजळू शकते. धन्यवाद.